गुढी उभारावी आणि पंढरीची वाट धरावी। तर या न्यायाने ब्रह्मचैतन्य महाराज आणि त्यांनी दिलेला हा वसा कृष्णमन काकांनी श्रीराम जय राम जय जय राम जपयज्ञ याच्या परिपूर्तीसाठी मिरडे येथील जपकारांनी कोरोनाच्या काळामध्ये बरीच हानी झाली, मनुष्य हानी झाली, द्रव्य हानी झाली, सामाजिक हानी झाली, आर्थिक हानी झाली, धार्मिक हानी झाली। याच्यातून नेटाने पुढे उभे राहून पुन्हा आपल्या 3 मिनिटाचा चाचणी जप असतो। चाचणी जप सांगतो मी त्याच्याबद्दल। प्रथम 3 मिनिटाचा चाचणी जप 1 महिनाभर करायचा। श्रीराम जय राम जय जय राम हा जप 30 तारखेचा महिना असेल 30 दिवस आणि 31चा असेल तर 31 दिवस करायचा। एखाद्या वाडीतल्या वस्तीतल्या सगळ्या लोकांनी जमल्यानंतर आपापल्या सवडीने करायचा। 1 महिनाभर करायचा। वेळ मात्र फिक्स करायची, प्रत्येकाची वेळ वेगवेगळी, आपापल्या सवडीने वेळ ठरवायची आणि 1 महिनाभर न चुकता, वेळ न चुकता 30 दिवस अखंड जपयज्ञ पूर्ण झाला पाहिजे। समजा 1 तारखेला सुरू केला जप, संध्याकाळची सरपंच साहेब धनाजी जाधव यांची वेळ संध्याकाळी सगळं काम संपल्यानंतर 10ची आहे। 10ला सुरू केलं 1 तारखेला जाधव साहेबांनी आणि 1 तारखेला झाला पार 30 तारखेला पण झाला। 31 तारखेचा महिना आणि 31 तारखेला काय झालं माहिती का? संध्याकाळी 8:30 वाजता इवाई आले। इवाई त्याच्याबरोबर इनबाई बी आल्या आणि मागून जावई बी आले। त्या गप्पाच्या नादामध्ये सगळी प्रेमाची माणसं आली ना आणि मोह आवरता आला नाही। गप्पा मारता मारता जी गप्पा रांगल्या ती 10 वाजून गेल्यावर 10:30ला लक्षात आलं, अरे वेळ हुकला। मग जो आपण नियम केलेला होता 31 दिवस सतत न चुकता झाला पाहिजे, तो नियम चुकला म्हणजे मथुरा पाण्यात गेली है ना। नियम चुकला मग पुन्हा महिना मोजायचा। असा त्या गावामध्ये जप झाला 21 लोकांचा, 20 लोकांचा, 21 की मग आपण त्यांना तारखा देतो आणि त्या तारखेला त्या जपकाराच्या घरी अखंड 25 तासाचा जपयज्ञ होतो। आलं का लक्षात? अशी चाचणी, अशी परीक्षा पास झालेले हे मिरडे गावातील लोक या ठिकाणी जमले। त्यांचा जप पूर्ण झाला, गावात शाखा झाली। पण कोरोनाच्या काळामध्ये जो रोज 3 मिनिटाचा नियम आहे, रोज 3 मिनिटं, महिन्यातून 1 तास दुसऱ्याच्या घरी आणि वर्षातून 1 दिवस आपल्या घरी, अशी आपल्या संकुलाची रचना आहे। तर कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी इकडून तिकडे जायला बंदी होती। कोरोना व्हायचा, एखाद्या माणसाला निदान सिंक जरी आली तरी बाकीची सगळी वाळीत टाकायची, नको ह्याच्यापासून लांब राहा। नवरदेवाला जरी सिंक आली तरी बायको बाहेरनं ताट द्यायची। असा हा कोरोना गेला आणि मग मागे परतोनी पाहिजे, स्वतःचं चिंतन करावं, आपलं काय कुठं चुकलंय का? चुकलं असेल तर पुन्हा ते भरून काढावी ती चूक। या न्यायाने या मंडळींनी 3 मिनिटाचा पुन्हा जप केला आणि त्याची परिपूर्ती आज झाली, म्हणजे आज समाप्ती झाली असं समजा, म्हणजे परीक्षा दिली। माझ्यासमोर आदरणीय जाधव साहेब बसलेले, नानासाहेब साळुंखे यांचा आज जपयज्ञ आहे वाटतं, आहे का नाही? त्याच्यामुळं साहेबांचे मित्र नाना साळुंखे, जाधव साहेबांनी 2 जण कुठेही दिसणारच
एका गाडीवर एका ठिकाणी बरोबरच ते येऊ शकले नाही, पण साहेब इथं आलेले. तर साहेबांची मुलगी अंकिता जाधव हिने गेल्या वर्षी पण एक परीक्षा दिलेली होती आणि मी त्यांच्या घरी जपाला जात होतो येत होतो, त्यामुळं ओळख होती अंकिताची. साहेबांची तर होतीच होती. आणि मागच्या काही दिवसापूर्वी सहज आमची गाठ पडली साहेबांची ना आमची, बारामतीमध्ये त्यांच्या बँकेच्या त्या कोपऱ्यामध्ये. आणि मग साहेब म्हणले चला चहा प्यायला. पण साहेबांची गाठ पडल्याबरोबर महाराजांच्या कृपेने, बरं का माझ्या नाही, महाराजांच्या कृपेने साहेबांना मी पहिला प्रश्न विचारला. म्हणलं अंकिता काय करते, परीक्षेला बसली का? कारण माझ्या कानावर होते बाकीच्या मुली आमच्या बारामती. ते म्हणले परीक्षेला गेली, आता शेवटचा पेपर राहिलाय. आणि चित्त शुद्ध तरी सांगितले काम करी, तुका म्हणे बोळा देव तरी हा नागवी संदेह. माझ्यासारख्या माणसाचं चित्त शुद्ध आणि साहेबांविषयी जपकरांविषयी असलेला जिव्हाळा, त्यामुळं साहेबांना म्हणलं अंकिता आता उपनिरीक्षक झाली. अहो म्हणले अजून निकाल लागायचा नाही, म्हणले झाली. असे सहज महाराजांच्या कृपेने माझ्या तोंडातून उद्गार मिळाले किंवा महाराजांनी सांगितलं असं सांग तू साहेब, असं काय माहीत नव्हतं मला. आणि 2 दिवसांनी साहेबांचा मला फोन आला, गुरुजी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे झालं. आता हे मी म्हणालो त्याप्रमाणे नाही झालेलं, झाले असेल तर ही सगळी महाराजांची कृपा आहे. महाराजांच्या विषयी या कुटुंबियांचं, अंकिताचं, विद्यार्थिनीचं असलेलं प्रेम आणि त्याला अनुसरून त्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी झाले. त्यानंतर